नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 यामध्ये आपले स्वागत आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल. चला तर वळूयात स्वामींच्या तिसऱ्या अनुभूतीकडे. स्वामी गुरु संकटात धावतो. माझ्या आयुष्यामध्ये आलेली स्वामींची अनुभूती काय वर्णावी. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबरच मला स्वामींची एक नवी अनुभूती येते. जी माऊली दिवस रात्र डोळ्यात तेल घालून माझे रक्षण करते, तिच्याबद्दल मी एखादा अनुभव काय सांगणार. माझे संचित थोर म्हणूनच या जन्मी मला या गुरुमाऊलींचा कृपा आशीर्वाद लाभला. खरं तर माझ्या माहेरी आणि सासरी रोज देवपूजा नित्य नियमाने होत असली तरी तसे आध्यात्मिक वातावरण नव्हते. आमचे कुलदैवत गोव्याची श्री शांतादुर्गा आणि मंगेश. वर्षातील 5 महापंचमीच्या दिवशी ब्राह्मण सवाष्णी जेवायला बोलावून सवाष्णींची ओटी भरली जाते. दरवर्षी कुलदैवताच्या दर्शनात जाणे होत असते. योगायोगाने 1992 साली मी कुठल्या तरी विवंचनेत असतानाच स्वामींच्या मठात गेले होते. त्या मठातल्या पहिल्या स्वामींच्या दर्शनानेच मला मातृपितृदर्शनाचा अनुभव आला. शत्रूंवरही येऊ नये इतक्या संकटांना सामोरे जायचे बळ केवळ माझे स्वामी माझ्या पाठीशी होते म्हणूनच मला लाभले. आभाळा एवढी संकटे कोसळत असताना प्रत्यक्ष माऊलींनीच दर्शन देऊन मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे तर सांगितलेच, पण संकटांचा कालावधी सांगितला. आपल्यापूर्वी कर्माप्रमाणेच किंवा प्रार्थनाप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखांचा काळ येत राहतो. दुःख आणि संकट यापासूनच तर खरं कळते की आपले कोण आहे. आज आयुष्याच्या या वळणावर कलियुगातील आदिमायारूपी एक अलौकिक शक्ती स्वामींच्या रूपाने माझ्यासोबत असतानाच मला कसलीच चिंता वाटत नाही. अतिशय समृद्ध अंतकरणाने मी जगाकडे पाहू शकते. तसेच आजवर कधी नव्हते एवढ्या आत्मविश्वासाने मी माझ्या जागेवर उभी आहे. अशा माझ्या स्वामी समर्थमय झालेल्या जीवनाबद्दल मी काय सांगणार. आपण चुकलो तर आपले आई वडील कधीतरी आपल्यावर रागवतात, परंतु आपल्याला मोठे करण्याची जबाबदारीही ते पार पाडतात. आई वडिलांच्या प्रेमाचेच आपण अनेक दाखले देऊ शकतो, पण आपण कधी त्यांचे अनुभव शब्दबद्ध करतो का. जीवनातल्या एक वैभवशाली क्षणी माझ्या माऊलींशी श्री स्वामी समर्थांशी नाते जडले. त्यांचा एक अनुभव म्हणजे एक सोनेरी ग्रंथच होईल. म्हणून त्यांच्याच चरणी या 4 पंक्ती मी अर्पण करते. स्मरते तुला नेमेच अंतरिया, स्मरते तुला नेमेच अंतरिया, पडते तुझ्याच पाया स्वामी समर्थ राया. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार आपल्या सुखदुःखांमध्ये बळ देण्याचे काम स्वामी करतात. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य लक्षात ठेवून जगूयात. पुढच्या अनुभूतीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.